दुसरी रेसिपी काय आहे? कैरी आणि बटाटा यांचा पेढा. हे काय कसं काय सुचलं हो कॉम्बिनेशन? असंच बघितलं करून झालं चांगलं. नाही पण कारण काय ते असेल ना, एकदम कैरी कुठे घुसली मध्ये? कैरी म्हणजे यात उन्हाळ्यातला आहे, कैरी खावी असं आहे तर त्याला ह्याच्यात घालून बघूया काय करता येतंय का. बर. आणि कुठेतरी हे ऐकलेलंही होतं मी, तर त्याच्यामुळे ते डोक्यात ठेवून करायचा प्रयत्न केला, एक्सपेरिमेंट केला. ओके. आणि तो यशस्वी झाला. ओके. मला साहित्य सांगता काय काय? हा 2-3 मध्यम आकाराचे बटाटे होते, ते उकडून घेतलेले आहेत, गरम असताना किसून घेतलेले आहेत. ही पिठी साखर आहे, हा गोळीबंद पाक आहे, त्याच्यानंतर हा कैरीचा पल्प आहे, हे डेसिकेटेड कोकोनट आहे, हे मिल्क पावडर आहे, ही चारोळी आहे, तूप आहे, केशर आहे आणि वेलची पावडर. क्या बात आहे. बरं, हा गोळीबंद तुम्ही जे काय म्हणालात, काय म्हणतात पाक, हा गोळीबंद पाक, त्याला गोळीबंद पाक असं काय म्हणतात? कारण त्याची खाली थेंब टाकला आपण की त्याची गोळी टन असा आवाज ऐकायला येतो, पक्का पाक झाला. बर. म्हणून गोळीबंद. गोळीबंद. ओके. आणि याच्यात काय काय पाणी आणि साखर? काही नाही, साखर आणि साखरेत बुडेल एवढं पाणी घालायचं आणि घट्ट होईपर्यंत, साखर दिसायला लागायच्या थोडा अगोदरपर्यंत तो ढवळत राहायचं. ओके. साहित्य बघितले, आता कृतीकडे जायचं. काय करायचं पहिल्यांदा मला सांगा. कृती पहिल्यांदा एक बाउल लागेल. हे आपण 2-3 मीडियम मध्यम आकाराचे. आणि लहान मुलांना तसाही बटाटा आवडतोच. बटाटा माझ्यावरूनच घ्या ना. ही मिल्क पावडर घातली. ओके. त्यात हे डेसिकेटेड कोकोनट घातलं, थोडासा 1-2 ते 3 चमचे, म्हणजे आंबटपणासाठीच कैरीचा पल्प घातला. तुम्ही नुसती कैरी आणली नाहीत काय? आणलेली. हो. इथे उभे उभे मला काही काम नाही, आपलं मीठ बीठ लावून जरा. आणि हा असा सगळा गोळा करून घ्यायचा आहे, ओके, एकजीव करून. आणि मग तो गोळा आपण जरा घट्ट आटवायचा आहे. आटवायचा म्हणण्यापेक्षा परतायचा आहे गॅसवर. अच्छा. याच्यातली गुठळी मोडून टाकायची सगळी, कारण बटाट्यामुळे गुठळ्या असू शकतात. हो. असं सगळं एकजीव झालं. इथे पण येते बघा. पण काय बनवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं सुचणं सुद्धा महत्वाचं आहे, की नाही? सुचलंच नाही तर तुमचं रुटीन चालू राहील. भात भाजी पोळी आमटी, भात भाजी पोळी आमटी, कधी मग पोळी भाजी भात आमटी, कधी मग आमटी भात पोळी भाजी, हेच चालू राहील. बाकी काहीच नाही चालू राहणार आयुष्यात. ओके. आता गोळा झाला. आता हे थोडंसं पॅनमध्ये तूप टाकायचे. बरं. आणि किती घालू? 1-2 चमचे. आणि हा गोळा त्याच्यावर टाकायचा. आता आपल्याला काय हे जरा पाणी याच्यात असतं बटाट्यामध्ये, तर ते आटायला पाहिजे. ओके. म्हणून ते गोळा करून घ्यायचा त्याचा. आता पाक कधी घालायचा आपण याच्यात? तर हे काढून घेऊया आणि पाक करूया. ओके. आता आपण गोड गोड पदार्थ बनवतोय. काय बनवतोय आपण? हे कैरी आणि बटाट्याचा पेढे. ओके. आता हा मगाशी आपण जो बनवून घेतलेला गोळा होता, आता थंड झालेला आहे. तो आता गोळा थंड झाला, तो मळून घेतलेला आहे. ओके. आणि एकीकडे आपण त्याचा पाक केलेला आहे, साखरेचा. आपण गरम करतो. हा पाक झालेलाच आहे. गॅस मोठा करू नको. आता हा गोळा वाटलेला आहे, हा तो सगळा त्याच्यात घालायचा आणि आटवायचा. हे सगळं तुम्ही त्यात आता विरघळून परत ते आटवणार आहे? हो. हे ते आटवून एवढ्यासाठी घेतलं की त्याचा गॅस फुकट जाऊ नये, कारण हे एकत्र सगळं केलं असतं तर बराच वेळ गॅस गेला असता. हो, म्हणजे काय. म्हणून ते वेगळं आटवून घेतलं. आणि आता हे पटकन होण्यासाठी हळूहळू आता ते सगळं असं पसरत चाललेलं आहे, एकजीव होत चाललेलं आहे. आणि कडेकडेने असं चाललेलं आहे. बऱ्यापैकी मेहनतीचं काम आहे. बटाटा आहे त्याच्यामुळे
जड जातो ढवळायला. काय? थोडं तूप टाका आता. आपला आता गोळा होत आलाय. आता गॅस बंद करूया आपण. बस बस बरं, गॅस बंदच करून टाकते आणि थोडी पिठी साखर टाका. जरा जास्त आणि हे सुटी करून टाकायला पाहिजे. सुटी करून अजून टाका, 1-2-3 चमचे तरी लागेलच. गार होऊन द्यायचं. आता आपल्याला थोडंसं गार करायला पाहिजे. पण मग गार व्हायच्या आधी आपल्याला ते पेढे वळायला लागतील. नाही, गार झाल्यावर जरा मळायचे आणि मग वळायचे. पाकातला आपला जो गोळा होता तो व्यवस्थित थंड झालेला आहे. आता काय करायचं? आता डायरेक्ट पेढे वळायचे. थोडा घ्यायचा, हलक्या हाताने पेढे वळायचे. ते गार झाल्यानंतर अजून कडक होतील, थोडे घट्ट होतात. त्याच्यावर मग चारोळी आणि केशर त्यांनी सजवायचे. बदामाचे काप, पिस्त्याचे काप भिजवून लावले तरी ते पण चालतील. आता हे आमचं चालूच राहणार आहे, ह्याला काही अंत नाही. हे संपेपर्यंत आम्हाला पेढे वळावे लागणार, कारण मला अतिशय आवडतो पेढा. बरं की नाही? तुम्हाला सुद्धा आवडतो, मला दिसतंय चेहऱ्यावरून. मतीचा अर्थ असा आहे, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कैरी आणि बटाट्याचा पेढा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 ते 3 उकडून कुस्करलेला बटाट्याचा किस, पिठी साखर, साखरेचा गोळीबंद पाक, कैरीचा पल्प, डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर, चारोळी, तूप, केशर आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बटाट्याचा किस घेऊन त्यामध्ये मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि 2 चमचे कैरीचा पल्प घालून मिश्रण एकजीव करून त्याचा एक गोळा करून घ्यावा. एका फ्राय पॅन मध्ये 2 चमचे तूप घालून त्यामध्ये हे मिश्रण परतून घ्यावं. परतलेल्या मिश्रणाचा गोळा थंड करून घ्यावा. एका पॅन मध्ये साखरेचा गोळीबंद पाक घेऊन त्यामध्ये हे डेसिकेटेड कोकोनट आणि बटाट्याचं मिश्रण घालावं आणि घट्ट होईपर्यंत आळवून घ्यावं. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यामध्ये तूप आणि पिठी साखर घालून ते एकजीव करून घ्यावं आणि थंड झाल्यावर या मिश्रणाचे पेढे वळावेत. पेढ्यावर चारोळी आणि बदामाचे काप लावावेत.